मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक सोमवारी पहाटे 5च्या सुमारास भीषण अपघात झाला। पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिगेटला धडक देत सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात 22 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यातील 10 प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती। पहाटे धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिगेट्स न पडल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येते। बसची धडक बसताच ती थेट दरीत कोसळली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करत जखमींना वर काढले। पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात श्यामल विजय आंजर्लेकर वय वर्ष 40 राहणार गिंबवणे दापोली, काजल मारुती शिगवण वय वर्ष 23 राहणार दमामे दापोली, दिलीप शिवराम मोहिते वय वर्ष 55 राहणार तळसर चिपळूण, अमरनाथ मिलिंद कांबळे वय वर्ष 27 राहणार लातूर, दिलीप दत्ताराम नाचरे वय वर्ष 27 राहणार भडवणे दापोली, प्रतीक प्रकाश गुरव वय वर्ष 22 राहणार शिरवली खेड, प्रिया प्रकाश गुरव वय वर्ष 23 राहणार शिरवली खेड, आळंदी बालाजी नाचरे वय वर्ष 74 राहणार दमामे दापोली, सर्वेश दीपक गुहागरकर वय वर्ष 22 राहणार आळे दापोली, मयुरी मारुती शिगवण वय वर्ष 45 राहणार दमामे दापोली। याशिवाय चालक, वाहक तसेच 10 प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवन रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत। धुके, सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिगेट्स यामुळे हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।